पंढरीची वारी आहे एक खरी, भक्तीची ओढ लागली जीवाला। नाम घेता विठ्ठलाचे दुःख दूर झाले, आनंद झाला या जीवाला। असं म्हणतात जीवनाचा खरा अर्थ, जीवनाचे खरे सत्य जर माहीत करून घ्यायचे असेल तर आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी अवश्य करावी। संत श्री भगवान बाबा पालखी सोहळा पांगराबंदी ते पंढरपूर आषाढ पायदळवारी 2025 या दिंडीच्या आमच्या घरील आगमन प्रसंगी प्रत्यक्ष वारकरी माऊलींच्या सेवेचा योग जुळून आला। लाईव्ह टॉक्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तर चला माऊली, आपण सर्व या दिंडी सोहळ्याचा आनंद घेऊया। राम कृष्ण हरी। संध्याकाळी आमच्या घरी दिंडीचे आगमन झालेले आहे। दिवसभर दिंडी सोबत पायदळवारी करत असतानाही सुद्धा दिंडीत असलेल्या वारकरी माऊलींचा उत्साह थोडा सुद्धा कमी झालेला नव्हता। मोठे बंधू श्री चंद्रकांत भैया आणि लहाना सुरेंद्र यांनी आपल्या खांद्यावर दिंडी घेतली। आता सर्वप्रथम वेळ आहे ती दिंडीच्या आरती। आमचे बंधू यांच्या हस्ते श्री माऊली यांच्या दिंडीचे आमच्या घरात आगमन झालेले आहे। माऊलींनी आपले स्थान ग्रहण केल्याच्या नंतर सर्वप्रथम माऊलीचे जे विणेकरी असतात त्यांचा मान सन्मान करण्यात आला। वारकऱ्यांसोबतच पालखी प्रमुख हबप भास्कर महाराज घोगे यांचे आगमन झाले। त्यांनी या दिंडीच्या आमच्या घरातील मुक्कामाची सुरुवात करणारे माझे वडील कृष्णरावजी गीते यांना अभिवादन केले। आलेल्या वारकऱ्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी घरात सर्वत्र लगबग चालू होती। अशाच वेळी दिवसभर आलेले वारकरी थकलेले असताना सुद्धा आपले अनुभव, माऊलीच्या सानिध्यात त्यांना प्राप्त झालेले आशीर्वाद या संपूर्ण गोष्टी सांगण्यात दंग होते। या दिंडीत पुरुष वारकऱ्यांसोबत महिला वारकऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। आता जेवणाची वेळ झालेली आहे, त्यामुळे सर्वप्रथम महिला वारकऱ्या यांना वाढण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बाजूला पुरुष वारकरी यांच्या सुद्धा जेवणाची व्यवस्था केलेली आहे। राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। वारकऱ्यांचे जेवण संपले। आता वेळ होती आम्ही पारिवारिक आणि मित्र परिवार यांच्या जेवणाची। सगळ्यात पहिले जेवणारे 3 बदमाश, तो डोकं वर कर, हे एक मोठा बदमाश, हे बाय बदमाश आहे सगळ्यात पहिले जेवणारे। या सगळ्यासोबत माझ्या आवडीचा, अतिशय आवडीचा एक प्रकार आहे जिलेबी। पालखी प्रमुख हरिभक्त पारायणकार श्री भास्कर महाराज घोगे यांच्या मान सन्मानाने आजच्या दिवसाची सांगता झाली। उद्या सकाळी पालखी हरिनामाचा गजर करत ती जाणार सुद्धा आहे, तेव्हा भेटूया उद्या सकाळी। दिंडीची परंपरा आहे की एक वेळ पालखी खाली ठेवली तर ती उचलण्यापूर्वी तिची पूजाही व्हायलाच पाहिजे। त्या परंपरेचा मान सन्मान करून सकाळी सकाळी सपत्नीक आरती करण्याचा योग जुळून आला। यात घरातील सर्व लहान मंडळींनी सुद्धा हिरिरीने भाग घेतला। यावेळी पालखी उचलण्याचा मान आमचे मोठे बंधू श्री दीपक आणि मला मिळाला। हरिनामाचा गजर झालाच पाहिजे म्हणून आमच्या मोठ्या वहिनी साहेब सौ सुमन वहिनी यांनी हरिनामाचा ठेका धरला आणि सोबत मी होतोच साथ द्यायला। Bye.
वातावरणात मृदुंगाचार्य अनिकेत डिघोळे यांनी मृदुंगावर हात फेरला आणि संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन दणाणून सोडला. साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली. हीच ती वेळ. साक्षात माय माऊली विठ्ठलाला मार्गस्थ होण्यासाठी विनंती. माऊली, पुढील वर्षी सुद्धा अशीच सेवा करण्याची आमच्या संपूर्ण परिवाराला संधी येऊ दे. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही.